नमस्ते मित्रांनो. काल आपली प्री एक्झाम झाली AFOची. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे, की सर नेमकी कट ऑफ किती लागेल? तर हे बघा, मी कट ऑफ सांगायला इथं आलेलो नाहीये किंवा कट ऑफ सांगणं ॲग्रीकल्चरचा म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे. कारण आत्तापर्यंत जेवढ्याने प्रिडिक्ट केले, तेवढ्यांचं प्रिडिक्शन आत्तापर्यंत एकदम क्लिअर कट आलेलं नाही किंवा आसपास सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं AFOचं प्रीचं एक्झामचं कट ऑफ असू द्या, मेन्सचं असू द्या, याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम असा होतो, की आपण जे समजा धरलेला कट ऑफ असेल त्याच्यापेक्षा कमी जास्त आपल्याला मार्क दिसलेले आहेत. त्याच्यामुळं AFOचा जो प्रीचा एक्झामचा कट ऑफ जो असेल, तो मी इथं सांगणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पाठीमागे जे काही पेपर झालेले असतील त्याच्यावरून हे लक्षात येतंय, की आपल्याला जे काही कट ऑफ असेल पाठीमागच्या वर्षी 17 लागला होता, त्याच्या अगोदर त्याच्यापेक्षा थोडासा जास्त लागला होता. 30-35 पर्यंत मॅक्झिमम 40 पर्यंत आपल्याला कट ऑफ दिसलेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची, की आपले जे काही अटेम्प्ट्स असतील, ते अटेम्प्ट्स किती जरी असले, तरी पण आपल्याला मेन्सचा इथं काय करायचं प्रिपरेशन करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही असते, की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर, की पहिल्या शिफ्टमध्ये रिझनिंग जे ते रिझनिंग अवघड होतं. तर रिझनिंगमध्ये आमचे पझल बसले नाही किंवा सिटिंग बसले नाही. तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्यावेळेस तुम्हाला हा पेपर जर समजा रिझनिंग जर सेक्शन जर अवघड गेला, तशाच प्रकारे सगळ्या मुलांना सुद्धा गेला असेल. त्याच्यामुळे ही भीती मनात आणू नका, की सर माझा रिझनिंगला स्कोर कमी येईल किंवा ऑल ओव्हर कट ऑफ निघण्याची भीती मला आहे सर. माझे अटेम्प्ट एवढे मी सांगतोय काय 40च्या पुढे ज्याचे सगळ्यांचे जे काही अटेम्प्ट्स असतील त्यांनी सुद्धा तयारीला लागा. याचं कारण असं, की कट ऑफ किती जाईल कोणालाही सांगता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी सेकंड शिफ्ट होती त्याच्यामध्ये क्वांट पण थोडं मॉडरेट पद्धतीचं होतं. त्याच्यानंतर रिझनिंग पण थोडंफार मॉडरेट पद्धतीचं होतं. त्याच्यामुळे स्कोर किती येऊ शकतो, किती जाऊ शकतो हे कोणालाही सांगता येणार नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला जे काही प्रिपरेशन करायचंय मेन्ससाठी, ते मेन्ससाठीचं जे प्रिपरेशन ते आजच्या दिवसापासून सुरुवात करा. जरी आज 31st असला, रात्रीचा टायमिंग तुम्ही 31st साजरा करा, परंतु पुढचं जे काही 26-27 दिवस असतील, त्या दिवसाचं सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणाने नियोजन करावं लागणार आहे. कारण मेन्स एवढी सोपी नसते. तुम्हाला माहिती आहे, की प्रत्येक वर्षी पॅटर्न बदलत चाललेला आहे. तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी जे काय आपण कोर सब्जेक्ट धरलेले असतात म्हणजे त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी असेल, त्याच्यानंतर तुमचा HDS असेल, त्याच्यानंतर तुमचा हॉर्टिकल्चर असेल आणि त्याच्यानंतर तुमचं जे बाकीचे जे काय तुमचे सब्जेक्ट असतील, हे जे काय सब्जेक्ट आहेत, ह्या सब्जेक्टला आपण कोर सब्जेक्ट म्हणतो परंतु हे गोष्ट लक्षात ठेवा, की कोर सब्जेक्ट जरी म्हटले तरी पण याचं जे काही क्वेश्चनचं प्रमाण आहे, ते प्रमाण आपल्याला पाठीमागच्या काही वर्षापासून थोडंफार कमी जास्त दिसते. म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट व्यवस्थितपणे हँडल करावं लागणार आहे. सर मग एवढा वेळ आहे का आमच्याकडे, की एवढ्या वेळेमध्ये एवढ्या 26-27 दिवसामध्ये आपण एवढं प्रिपरेशन करू शकतो का? एवढे तुमचे सगळे जे काही सब्जेक्ट असतील ते कव्हर होऊ शकतात का? 100% कव्हर होऊ शकतात. त्याच्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, ते म्हणजे काय, जो कोणता सोर्स तुम्ही आत्तापर्यंत वापरलेला आहे, तोच सोर्स फॉलो करायचा. जोही कोणता असेल तो. तुम्ही कोणाचंही बुक्स वाचलेलं असू द्या. ते बुक्स कोणाचंही काय याच्यात आपल्याला पडायचं नाही. परंतु जे कोणतं बुक्स तुम्ही वाचलेलं असेल, तोच सोर्स तुम्ही काय करायचं कंटिन्यू फॉलो करायचा. कंटिन्यू. कारण का मॅक्झिमम ज्याच्या रिव्हिजन असतील तोच इथं सगळ्यात जास्त सक्सेस होण्याचे चान्सेस असतात. AFO मध्ये हे लक्षात ठेवा. जेवढे काही आत्तापर्यंत जे काही AFO असतील किंवा जे आत्तापर्यंत AFO झालेले असतील, तुम्ही पहा त्यांच्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की एक गोष्ट त्यांच्या सारखी दिसते आपल्याला, ती म्हणजे कन्सिस्टन्सी होती. त्याच्यानंतर मेहनत करण्याची तयारी त्यांच्यात होती. म्हणून ते इथपर्यंत गेलेले AFO पर्यंत फायनल स्टेजपर्यंत गेलेले आहेत. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही आपला रिझल्ट येऊ नाही तर नाही येऊ, अजून एक गोष्ट आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे, ती म्हणजे कोणती? तर जर समजा माझा रिझल्ट नाही आला सर, अभ्यास वाया जाईल माझा, तर मला एक सांगा, आत्ता 16 किंवा 19 तारखेला आपली कृषी सेवाची पेपर आहे. कृषी सेवकची. कृषी सेवकचा जो पेपर असेल त्याला पण आपल्याला ॲग्रिकल्चर लागणार आहे. त्याला पण आपल्याला क्वांट रिझनिंग सुद्धा आहे. मराठीचा राहिला तेवढा विषय, पण मराठी सुद्धा IBPS पॅटर्ननुसारच विचारला जाईल. कारण पाठीमागचा जर पेपर पाहिला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये म्हणजे जे काय आपला विस्तार अधिकारी असेल अशामध्ये आपल्याला मराठी IBPS पॅटर्न प्रमाणे विचारलेले. म्हटल्यानंतर जर आपला रिझल्ट जर नाही आला तर कृषी सेवकला त्याचा नक्कीच फायदा होईल. ही एक एक्झाम आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे असं नाही की सर मी प्रिपरेशन करायचं की नाही करायचं, या द्विधा मनस्थितीत तुम्ही राहायचं नाही.
आपल्याला आजच्या दिवसापासून स्टार्ट करायचे. जे काही आपल्याला 25-26 दिवस भेटतील आपल्याला तर त्या सगळ्या दिवसामध्ये काय करायचं, आपल्याला व्यवस्थित प्रिपरेशन करायचंय. सर मग कशा पद्धतीने मी गेलो पाहिजे, कशा पद्धतीने मी अभ्यास केला पाहिजे मेन्सचा? जरी मी ठरवलं आता माझा रिझल्ट येईल किंवा नाही येईल, परंतु मला नेमकी कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं पाहिजे. आता पहा, प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग तुम्हाला सांगेल, परंतु प्लॅनिंग स्वतःला आपल्याला कळलं पाहिजे की आपण नेमकी काय करणार आहे. कारण का, प्रत्येक जण लक्षात ठेवा त्याच्या त्याच्या पद्धतीने प्लॅनिंग सांगत असतो, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण कोणत्या पद्धतीने इथून पाठीमागे अभ्यास केलेला आहे, आपण कोणत्या चॅप्टरला जास्तीत जास्त किंवा कोणत्या सब्जेक्टला महत्त्व दिलेलं आहे, इथून पाठीमागे जे काय आपण रिवाईज केलेलं ते किती वेळेस केलेलं आहे याच्यावरती डिपेंड सुद्धा असणार तुमचं प्लॅनिंग. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जे काही तुम्ही पहिला जे पॉईंट सांगितला मी, जो काही तुम्ही सोर्स वापरत असताल, जो कोणताही सोर्स असू द्या तुमचा, तो कोणताही सोर्स असेल त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर रिव्हिजन करा म्हणताय तुम्ही, परंतु रिव्हिजन करताना एवढे सगळे सब्जेक्ट पॉसिबल आहे का? 26-27 दिवसात पॉसिबल आहे का? तर याच्यामध्ये अडचण येणार आहे. मला पण माहिती आहे की आपला सिलेबस पाहता 26-27 दिवसामध्ये सुद्धा आपण जर डिटेल वाचायला गेलो तर ते आपल्याला काय वेळ पुरणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, जसं की ॲग्रोनॉमी असेल, EHDS असेल, असे किंवा हॉर्टिकल्चर असेल, अशामधले मेन पॉईंट्स आपल्याला उचलावं लागतील आणि तेवढ्याच याला जास्तीत जास्त रिव्हिजन करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर करंट अफेअर्सचं काय करायचं सर? तर करंट अफेअर्स सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे, इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. त्याच्यामुळं करंट अफेअर्स असू द्या, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स असू द्या, या गव्हर्नमेंट स्कीम्स सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आपल्याला एवढं गोष्ट लक्षात आली पाहिजे की गव्हर्नमेंट स्कीममध्ये इथून पाठीमागे कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या टाईपचे प्रश्न आपल्याला स्कीम्सवरती आले, कोणत्या टाईपचे करंट अफेअर्स आपल्याला आलेले आहेत, तशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थितपणे मॅनेजमेंट तिथं करावं लागेल. जर का तुम्ही ॲग्रोनॉमी घेतला तर ॲग्रोनॉमीमधले जेवढे काही क्रॉप्स असतील ते क्रॉप्स जवळपास, जर समजा तुमची चांगल्यात चांगली रिव्हिजन असेल तर 2 ते 2.5 दिवसामध्ये तुम्ही क्रॉप्स सगळे संपून टाकताल, म्हणजे ॲग्रोनॉमी पूर्णचे संपलेलं असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं आपल्याला पाठ करावं लागणार आहे, म्हणजे जसं की बॉटनिकल नियम असेल तर त्या गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पाठीमागं पाहिलं असेल, फॉर एक्झाम्पल सांगतो, सॉइल सायन्समध्ये प्रॉब्लेमॅटिक सॉइलमध्ये आपल्याला पीएच असू द्या, त्याच्यानंतर EC असू द्या, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असू द्या, अशा प्रश्नांमध्ये आपल्याला नेमकी पेपरला आल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होतो की नेमकी आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन याच्यामध्ये आपण व्यवस्थित पाहत नाही. दिवसाला एक मॉक व्यवस्थित द्यायची आणि त्याचं ॲनालिसिस व्यवस्थित करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे असे पॉईंट्स असतील, म्हणजे पीएच असू द्या, त्याच्यानंतर एखाद्या इन्स्टिट्यूटचे इयर असू द्या, त्याच्यानंतर तुमचे जे काही करंट अफेअरचे मुद्दे असू द्या, यांना सारखं रिव्हिजन तुम्हाला करावं लागणार आहे. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, अशा गोष्टींनाच तुम्हाला रिवाईज करावं लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही तुम्ही आत्तापर्यंत, म्हणजे बरेच जण सांगत असतात की सर मेन्स एक्झाम आहे, मेन्स एक्झाममध्ये नेमकी ॲग्रिकल्चरचे जे काही मायनर सब्जेक्ट असतील ते सुद्धा करावं लागतील का? 100% करावं लागतील. मायनर सब्जेक्ट सुद्धा 100% करावं लागतील. तर मग त्याच्यामध्ये फिशरी असेल, सेरिकल्चर असेल, असे जे सब्जेक्ट असतील ज्याच्यामध्ये तुमच्या रिव्हिजन झालेल्या असतील, त्या रिव्हिजन मॅक्झिमम करा, हे लक्षात ठेवा. एक्स्ट्रा जर तुम्ही वाचायला गेले तर तुमचा गोंधळ उडणार आहे, कारण एक्स्ट्रा वाचण्याचा हा पिरियड नाही आहे. 26 ते 27 दिवस तुमच्या हातामध्ये, तर 26-27 दिवसामध्ये तुम्ही एक्स्ट्रा जर सगळ्या गोष्टी करायला गेलात, ॲग्रिकल्चर एवढं सोपं नाहीये की ॲग्रिकल्चर 10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये संपूर्ण कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत इथून पाठीमागं वर्षभरात, जे काही स्टेप बाय स्टेप आपण करत आलेलो आहे आत्तापर्यंत, त्याच गोष्टी फक्त वारंवार रिव्हिजन करायच्या. ज्याच्या मॅक्झिमम रिव्हिजन असतील त्याचं मी सांगतोय की त्याचा अभ्यास जरी कमी असला तरी पण सांगतोय की त्याचं कन्फ्युजन जे असेल ते कन्फ्युजन अतिशय कमी होईल आणि कन्फ्युजन कमी झालं तर तुमची ॲक्युरेसी राहील आणि ॲक्युरेसी राहिल्यानंतर सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा जास्त राहतील. तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, इथं याच्यावरून सगळ्यावरून कन्क्लूड एकच निघतं की जे काही तुमचा प्रीचा स्कोर आलेला असेल, प्रीचं जे काही झालेलं असेल ते सोडून द्यायचं, नवीन सुरुवात करायची आपल्याला मेन्सची.
तुमचा स्कोर किती येऊ द्या, याचं कारण असं आहे कधी कधी 17 पण कट ऑफ लागलेला आहे, कधी कधी आपला 40 पण कट ऑफ पण गेलेला आहे. म्हटल्यानंतर आपला मॅक्झिमम पण कट ऑफ जाऊ शकतो आणि मिनिमम पण राहू शकतो. त्याच्यामुळं कट ऑफचा विचार न करता आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त मेन्सची तयारी करायची. याच्यासाठी आपलं प्लॅनिंग व्यवस्थित असलं पाहिजे. प्लॅनिंग म्हणजे काय असलं पाहिजे, तर आपण जे काही टाइम देणार आहे तो टायमिंगचं मॅनेजमेंट कोणत्या सब्जेक्ट, जर मी पहिला सब्जेक्ट घेतला तर त्याला मी जे काही इम्पॉर्टन्स असतील ते इम्पॉर्टन्स किती दिवसात संपले पाहिजे, संपले पण नाही पाहिजे, फक्त त्याला रिव्हिजन पण चांगली बसली पाहिजे. अशा पद्धतीने टाइम टेबल, दिवसाला एक मॉक कंटिन्यू आपल्याला द्यायची, दिवसभरात एक मॉक झालीच पाहिजे आणि त्याचं ॲनालिसिस व्यवस्थित झालं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कोणत्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, मला कोणत्या सेक्शनमध्ये प्रॉब्लेम किंवा कोणत्या सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, कोणता कन्सेप्ट मला येत असून मला समजलेला नाही किंवा मला त्याचं उत्तर लिहिता आलेलं नाही, या गोष्टी तुम्हाला समजतील पा. त्याच्यामुळे मॉक जे असेल ती मॉक प्रत्येक दिवसाला एक मॉक द्यायची, ती मॉकचं व्यवस्थित ॲनालाइज करायचं आणि त्याच्यानंतर जे काय आपले वीक पॉईंट्स असतील ते साईडला काढून ठेवा, की माझा सर हा माझ्या याच्यामध्ये हे मॉक देत होतो आणि याच्यामध्ये हा प्रश्न चुकलाय, पण मला हे येत होता, मला हा समजत होता पण ते चुकलाय. मग कन्फ्युजन आपलं कुठं होतं ते पॉईंट साईडला काढून ठेवा. याचा फायदा तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये होईल, कारण तुम्ही असे पॉईंट्स काढून ठेवताल की जे तुम्हाला सारखे सारखे कन्फ्यूज करत असतात. त्याच्यामुळे फायदा असा होईल, जिथं जिथं कन्फ्यूज होतं त्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करायला सोपं राहील शेवटच्या 2-3 दिवसामध्ये. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रीचा जे काय स्कोर आलेला असेल ते प्रीचा स्कोर लक्षात न घेता आपल्याला मेन्सची तयारी करायची, प्रॉपर मेन्सची तयारी करायची. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला मेन्सची तयारी करत असताना जो काही रिझल्ट येईल आपला, जो काय, जर तुम्ही पास झाले तर तुम्ही मेन्सला असताल, जर समजा फेल झाले तर आपल्याला कृषी सेवक हातात आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला टार्गेट करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळं जे काही प्रीचं झालेलं असेल त्याचं टेन्शन न घेता आपल्याला मेन्स, त्याच्यामध्ये कृषी सेवक असेल, त्याच्यानंतर तुमची मेन्स असेल, या दोन्हीपैकी एक कोणती तरी आपल्याला हातात भेटेल, अशा पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करून काय करायचं, स्टडी करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या, मेन्स असू द्या, त्याच्यानंतर प्री एक्झाम असू द्या. प्रीबद्दल मी आजही सांगतो की प्रीचं जे काय प्रिडिक्शन असेल ते प्रिडिक्शन ॲग्रिकल्चरचं आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केलं असेल त्यांचे माहिती त्यांना की जे काही तुम्ही प्रिडिक्शन केलं असेल त्याच्या आसपास सुद्धा कट ऑफ गेलेला नसतो. त्याच्यामुळं ॲग्रीचं जे काही प्रिडिक्शन असेल ते आजपर्यंत कोणी करू शकलेलं नाहीये. त्याच्यामुळं कोणावरही विश्वास न ठेवता आपलं प्रिपरेशन स्टार्ट करा आणि आपलं प्रिपरेशन व्यवस्थित स्टार्ट करा आणि रिव्हिजन मॅक्झिमम करा. तुम्हाला मेन्सला 100% सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही, कारण रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचे असतात AFO मध्ये. तर रिव्हिजन व्यवस्थित करायचे आपल्याला आणि आजपासूनच आपल्याला स्टडी सुरू करायचं आहे. आता जे काय आपले ऑनलाईनचे स्टुडंट असतील, ऑफलाईनचे स्टुडंट असतील, आजपासूनच त्यांचे लेक्चर स्टार्ट होतील की कोणत्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या पद्धतीने मेन पॉईंट्स आपल्याला त्या गोष्टी काढून आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये मेन पॉईंट्सची रिव्हिजन करायची. या सगळ्या गोष्टी आपल्या आजपासूनच स्टार्ट होतील. तुमच्या स्कीम्स असू द्या, तुमच्या करंट अफेअर्स असू द्या, या सगळ्या गोष्टी जे काही पेड मुलं असतील आपले ऑनलाईन ऑफलाईनचे, त्यांचा व्यवस्थितपणे आजपासूनच शेड्यूल तयार होईल. 2 तारखेपासून तुमच्या जे काही टेस्ट असतील त्या 1 बाय 1 दिवसाला एक टेस्ट तुमचे सुरू होतील. त्याचं ॲनालिसिस या सगळ्या गोष्टी सुरू राहतील पा. तर या सगळ्या गोष्टी होत्या मेन्स आणि प्रीबद्दलच्या. आता जे काही तुमचं प्रिडिक्शन असेल, जे काही तुम्ही विचार करत असताल तो विचार सोडून आपल्याला मेन्सची तयारी करायची, एवढंच लक्षात ठेवा. आणि व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून आपल्याला मेन्सला टार्गेट करायचे. आपल्याला जे काही 27-28 तारीख असेल त्या 28 तारीख डोक्यात ठेवूनच व्यवस्थित अभ्यास करायचा आहे पा. इथं आपल्याला याचा विचार करायचा नाही 9-10 दिवस. आता मी सांगतोय की काही मुलं जे काही सेंटर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, इथून घरी निघून गेलेले असतील. त्याच्यानंतर ते 10 दिवसांनी येणार आणि 10 दिवसांनी आल्यानंतर सर म्हणणार की मला मेन्सची तयारी करायची सर, माझा रिझल्ट आला. एवढं सोपं आहे का ॲग्रिकल्चर की 10 दिवसात इथं स्टडी होऊ शकतो? 10 दिवसात स्टडी होण्यासारखा आपला एकदम छोटा सब्जेक्ट नाही किंवा छोटी एक्झाम नाही आहे की 10 दिवसात तुमचा स्टडी झालेला असेल. तर इथं आपल्याला कंटिन्युटी लागणार आहे, कन्सिस्टन्सी लागणार आहे. तर याच्यामुळं आत्तापासून 31 तारखेपासूनच आपल्याला स्टडी करायचा आहे आणि 28 तारखेला जी काय तुमची एक्झाम असेल मेन्स, त्याला टार्गेट ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या मेन्स आणि प्रीबद्दल. त्याच्यामुळे मेन्स आणि प्रीचा जे काही विचार असेल तुमचा कट ऑफ वगैरे माझं होईल का नाही होईल, हा विचार बाजूला करून आपल्याला मेन्सची तयारी करायची. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं जे काय ऑनलाईन असेल आणि त्याच्यानंतर ऑफलाईन असेल, तर त्यांच्या जे काही जसं टाइम टेबल दिलं जाईल, ग्रुपवर टाकली जाईल, तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी
सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील 27 दिवस. तर हे होतं मेन्स आणि प्रीबद्दलचं. तर व्यवस्थित अभ्यास करायचा सगळ्यांना. पेपरसाठी ऑल द बेस्ट आणि व्यवस्थित आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवून व्यवस्थित आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे बा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.